तपासाबाबत अद्याप आवश्यक माहिती मिळाली नाही। उद्या अधिकारी बसवराज दिली माहिती देणार। सीआयडी आणि एसआयटी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय देशमुखांची माहिती। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकामध्ये बसवराज गुजर आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षयकुमार ढिकणे हे अधिकारी असणार। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला। वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची धनंजय देशमुखांची मागणी। 4 तासानंतर पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मस्साजोग ग्रामस्थांचा अल्टिमेटम, अन्यथा आत्मदहनाचा इशारा। वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा राज्य सरकारवर निशाणा। मुख्यमंत्र्यांसह शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टामध्ये दाखल फिर्यादीवर सुनावणी। एमआयडीसी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। 20 जानेवारीला पुढील सुनावणी। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांची तीव्र नाराजी। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सोयाबीन खरेदी 30 जानेवारीपर्यंत सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती। पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ। महाकुंभामध्ये 1.5 कोटी भाविकांचं स्नान। संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा। 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।